पहिल्यांदा केलंय मी. ती पार्टी देते ना म्हणून. ते आहे काहीतरी आठव काय नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मम्मीचा बर्थडे आहे. तुम्ही टायटल फोटोवरनं तर तुम्हाला कळलंच असेल. तर मम्मीसाठी आम्ही काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे. आणि ते सरप्राईज मी थोड्याशा आधीच्या फुटेजेस टाकते, जिथे आम्ही कोणती पण गोष्ट तिच्यासाठी घ्यायला जायचो तर ती आम्हाला बघत होती. पण तिला हे नव्हतं माहिती की आम्ही तिच्यासाठी ॲक्च्युली ते सगळं बाय करायला जातोय. सो मॉर्निंग झालेली आहे आणि मी डेलीची माझी स्किन केअर सुद्धा करणार आहे. आणि स्किन केअर कशी करते, काय करते हे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आधी तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज बघा आणि मग आपण भेटूयात. आता मी हिला बोलली की मम्मी येणार बघा आपल्या मागणं, आणि आलीस तू. हा बघा आमचा तिसरा भाऊ. ओके, सो मला खूप सारे DMs होते, म्हणजे माझी स्किन केअर रुटीन काय वगैरे या बाबतीतचे. आणि मी आज माझी स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. बिकॉज आपण जेव्हा स्किन केअर करतो ना, तेव्हा असं काहीतरी भारी प्रोडक्ट पाहिजे. आणि आत्ताच्या म्हणजे आत्ता जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये असं काय नाही आहे की ज्याचे आपण मिनी पॅक्स घेऊन चेक करू शकतो की ते आपल्या स्किनवरती प्रॉपरली जातात का, आपल्या स्किनवरती काय इफेक्ट देतात, ह्या सगळ्या गोष्टी. सो स्किन केअरमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता, जसं की घरगुती उपाय करू शकता किंवा कोरियन प्रोडक्ट जास्त ट्रेंडिंगला आहेत. सो कोरियन प्रोडक्ट्सचे जे प्रीमियम ब्रँड्स आहेत त्याची सुद्धा स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो करू शकता, जे इझिली आपल्या इंडियामध्ये मिळून जातात. म्हणजे कोरियन प्रोडक्टची खासियत काय असते, त्यांच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट्स असे असतात जे ते लोक म्हणतात की ट्राय बिफोर बाय. म्हणजे आपण बाय करायच्या आधी छोटे छोटे मिनी पॅक्स घेऊन त्याचे ट्रायल सेशन घेऊ शकतो. आपल्या स्किनवरती कसे जातात, काय जातात, त्याचा आपला इफेक्ट येतो का. सो मी खूप दिवसापासून एक कोरियन प्रीमियम ब्रँड वापरते. तो मी तुम्हाला आता दाखवते, त्याचं प्रोडक्ट मी आता तुम्हाला शो करते. माझ्याकडे एक असं कोरियन प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे फेस शॉप. सो मी तुम्हाला आधी बोलली कॉन्सेप्ट त्यांचा की ट्राय बिफोर बाय. तर ह्याचे मिनी पॅक्स असतात असे, जे छोटे तुम्ही तुमच्या स्किनवरती यूज करून बघू शकता काय इफेक्ट येतोय आणि मग ते बाय करू शकता. फेस शॉप हा एक प्रीमियम ब्रँड आहे कोरियन स्किन केअरमध्ये. आणि याचे प्रोडक्ट म्हणजे जे बेस्ट सेलिंग आहेत ते फक्त आणि फक्त 360 रुपीजमध्ये आहेत. आणि तुम्हाला असं वाटेल की एवढं स्वस्त आहे, मिनी पॅक्स आहेत, तर त्याच्यामध्ये खूप कमी क्वांटिटी असेल, तर असं नाही आहे. 5 किंवा 10 ml ची क्वांटिटी नसून याच्यामध्ये 25 ते 30 ml इतकी क्वांटिटी आहे. ब्रँडचे मी काही प्रोडक्ट बाय केलेले आहेत. माझ्याकडे स्किन केअरसाठी काय काय आहे त्या मी सगळ्या गोष्टी तुम्हाला आता दाखवते. हे सगळे ते प्रोडक्ट आहेत आणि हे प्रोडक्ट इफेक्टिव्ह पण आहेत, कारण ते नॅचरल पद्धतीने बनवलेले असतात आणि सायन्स प्रूफ्ड सुद्धा असतात. सगळ्यात आधी मी सिरम यूज करते, जे मी रेग्युलर लाईफमध्ये यूज करते. हे आहे प्रोमोग्रॅन कोलॅजिन सिरम. हे प्रोडक्ट खास मॅच्युअर स्किनसाठी आहे, जे रिंकल्सवरती प्रिव्हेंट करतं आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने क्युअर करू शकतो आपण मॅच्युअर स्किनला. तसंच हे अँटी एजंटसुद्धा आहे. प्रोमोग्रॅन हे ब्रायटन करायला मदत करतं स्किनला, आणि जे कोलॅजिन आहे ते मेंटेन करायला खूप जास्त मदत करतं. हे सिरम आपल्याला रिटेल प्राईसमध्ये 990 रुपीजला मिळतं. बघा माझा फेस कसा प्लम्पी आणि शाईन करतोय. मग मी यूज करते राईज अँड सिरमाइड इमर्जन. हे मॉइश्चरायझर आहे जे थिक फॉर्ममध्ये नाही आहे, तर थिन फॉर्ममध्ये आहे, जे वॉटर बेस आहे आणि खूप लाईट वेट आहे. हे आपल्या मेकअपला स्टे करण्यासाठी, बेस फ्लॉलेस करण्यासाठी खूप जास्त मदत करतं. यात सिरेमाइड असल्यामुळे ते स्किनला बॅरियर करण्यासाठी खूप जास्त मदत करतं. ॲक्ने, स्कार्स, पिगमेंटेशन हे सगळं क्युअर करतं. पर्सनली मला खूप जास्त आवडतात कोरियन प्रोडक्ट. सो जर तुम्हालाही ही स्किन केअर रुटीन आवडली असेल आणि तुम्हालाही हे प्रोडक्ट आवडले असतील, बाय करायचे असतील, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत. लवकर जावा आणि बाय करा. तर मग आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात. आणि आज मम्मीचा बर्थडे, त्यामुळे सरप्राईज पूर्ण ब्लॉग बघा, खूप धमाल मस्ती आहे, नक्की आवडेल तुम्हाला. गाईज, हे गिफ्ट देणं ना, जर तुम्हाला आयुष्यात कोणी कधी दिलं नसेल ना हे असलं काय, तर तुम्हाला कधीच आयुष्यात कळणार नाही ह्याचा सिक्वेन्स काय असतो. कारण की मम्मीचाच फोन आलाय. हा आमचा भाऊ आळसावलेलं काय, आळसावलेले
क्षण माझे कवई इत्री होती ती इत्री कवयित्री डायरेक्ट. क्षण माझे आणि ते आमचं चीट लिहायचं काम होते चालतंय. मुक्त त्यावर मी. आणि हे खूप डिफिकल्ट काम आहे ह्याच्यामध्ये चीट्स आणि थॉट्स लिहिणं. सो उद्या काय होतंय ते मी तुम्हाला दाखवते. नक्की मम्मी शोधते की ह्या चिठ्ठ्या आमच्या तोंडावरती मारते. हां ह्या बघा ह्या 4 चिठ्ठ्या. तर ह्या सगळ्या लपून ठेवायच्यात. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते आता. इथे छोटंसं डेकोरेशन वगैरे करणार आहोत. हे बघा इथे बलून वगैरे पडलेत. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते थांबा. 2 फुग्यांना फुगे फुगवायला बसवलंय आणि मी हे फुगे आता वरती लावणार आहे सगळे. नाचते बिनकामाची धावपळ बघा दोघं. हा बिनकामाची धावपळ. हे छोटे फुगे उगाचच नाचायला विलेज मध्ये. इथे बऱ्याच प्रकारचे हे गिफ्ट्स आहेत. त्याच्यामध्ये अर्धे पप्पांचे पण आहेत ते काढून टाकायचे बाजूला आता. आणि मग ह्या ज्या चिट्स आहेत त्या आता आम्ही ठेवतोय. तो कसं काय ही प्रोसेस आहे मी तुम्हाला समजावते. त्या गिफ्टला असणार ह्याच्यातली एक चिठ्ठी नेक्स्ट वाली आणि त्याचं डेस्टिनेशन असणार. असं सगळं आहे. नाही एक वेगळी एक वेगळी. काही सगळे गिफ्ट लपून झालेले आहेत आणि ते काय असणार आहेत काय थॉट्स आहेत ते सगळं तुम्हाला हा ब्लॉग बघितल्यावर कळेल. ते मी पुढे जाऊन टाकेल. आणि कधीतरी अशा स्पेशल मुमेंट तुम्ही पण तुमच्या मम्मी आणि पप्पांसोबत करत जावा. आमच्या पप्पांचा बर्थडे उद्या असतो बरं का. 24ला मम्मीचा असतो, 25ला पप्पांचा असतो. पप्पांसाठी असं काही करणार नाहीयेत कारण की आमचे पप्पा नॉट इंटरेस्टेड पर्सन आहेत. त्यांना असं हातात दिलेलं छान वाटतं. त्याच्यामुळे फक्त ही गोष्ट आम्ही मम्मीसाठी करतोय. नाही तर तुम्ही आम्हाला बोलाल की मम्मीसाठी एवढं करता पप्पांसाठी काहीच नाही. असं काही नाहीये. आमचे पप्पा डायरेक्ट चिडतात आमच्यावरती. त्याच्यामुळे नो त्यांच्यासाठी सरप्राईज नाही पण गिफ्ट आणलेत आम्ही. केक पण नाही कापत ते आमच्यासोबत. ते चिडचिड करत केक कापतात डायरेक्ट. आम्ही तयारच नाही अजून. अर्ध फाउंडेशन आता भर. सरप्राईज काय आधी सांगून देतात काय? सरप्राईज काय सांगून नाही देतात. आता पटापट तयारी कर तुझ्यासाठी अजून छान सरप्राईज आहे. पहिला नको एवढा मोठा नको. अरे छान दिसेल. नाही चांगला दिसणार. चांगला दिसतोय हे की नाही? दोनच लाव. 2 दिवस. तर आपलं सेलिब्रेशन स्टार्ट होत आहे. आज आमच्या सोबत पप्पा नाहीयेत कारण की पप्पा कामावरती गेलेत आणि पप्पांना हे सगळं अजिबात आवडणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या आधीच आम्ही हे सगळं उरकून घेतोय आता. त्यांच्यासाठी उद्या सेम डेकोरेशन ठेवायचा विषय. फुसका निघालाय. श्रद्धाचा पहिला आहे फुसका. तसं नाही हे घेऊन येडे. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. 2 खांब उभे तिथं. तू काय केसावरती फुलं टाकलीस तिच्या? आता गुमा नाचणार आहे. गुमा नाच 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 गुमा नाच 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 गुमा नाच 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 नाचणार. फोटोशूट चालू आहे तो. हा सुंदरी सखी मेरी प्यारी सखी दिल कहीं खोया है मेरा. काय आहे ग ते? उचल वाच जरा. तुझा पाठीचा कणा आणि मान माझ्या समोरच झुकते. कोण असेल मी? मग कोण असेल? तुम्हीच असाल की. देवा पुढे. मजा देवा पुढे. एक चिठ्ठी ओळखलेली आहे. ओहो देवाच्या पाया पडते. होम मिनिस्टरचा गेम चालू आहे तिथं. आता तुला दुसरी चिठ्ठी मिळेल. शोध. मध्ये कोड एक. हे बघा चिठ्ठी तुम्ही तुमची वाचून घ्या. हा चिठ्ठीतली कोड. हे कोडी आणि हे सगळं काय आहे चिठ्ठ्या माहितीये का तुला? इथे गिफ्ट आहेत. इथे गिफ्ट आहेत. त्यामुळे तुला ते गिफ्ट ओळखायचंय आणि मग ते शोधायचंय. काय काय श्रद्धा परत कर. वाव
क्या लुक है बापरे. नाही हो, सगळं गिफ्ट उघडून बघ आवडलं ठेवलं का? मरू दे तिथं, मी चिठ्ठ्या बघते आधी. पहिला सांग तिला सगळ्या निर्मा आणि माझी लव्ह स्टोरी जुनी, तिच्या मागे फिरून झालोय मी गुनी. कोण मी? वॉशिंग मशीन आहे वाटत. वा पहिलं काहीतरी ओळखलंय. वा 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 क्लॅप क्लॅप क्लॅप. मध्ये एक गिफ्ट मिळालंय. चला दोन बहिणी एका रंगाच्या, घट्ट त्यांचे नाते. दोन बहिणी, एक बहीण हरवली तर दुसरी कामी नाहीये. ही काय दोन्ही बहिणी एका रंगाच्या, एक बहीण हरवली तर दुसरी कामी नाहीयेत. कोण असतील बरं दोन बहिणी? बहिणी नाही बहिणी. ही येत नसत म्हणजे ती तिकडे राहते. ही कामाला येतच नाही अशी पण तुझ्यावर. हिला काही येतच नाही म्हणून ही कामी येत नाही. दिवसाभराच्या दगदगीतून सुखाचा सहवास फक्त माझ्याकडेच. कोण मी? कोण? घर घरात शोध मागच्या. कुठे तू सुखाचा सहवास घेते? आयुष्यात सुख कुठे? दाखवा परत. सुखाचा सहवास कुठे घेते? नाही नाही दाखवा. हा. Relax. कुठे घेते? बेडवर. तू वाच तर. मुंबईत चालतात टॅक्सी, मला घातल्यावर तू दिसतेस सेक्सी. ओळख जरा कोण मी? मॅक्सी असेल. काय परफेक्ट केलंय. एक नंबर. परत वाच. सगळ्या वस्तूंचं ओझं माझ्यावर खेचून खेचून लंगडा झालोय मी. ओळख बरं कोण? ए सांग ग, लंगडा कोण झालाय? कोण लंगडं झालंय? पप्पा असेल. मोठा माणूस असेल. पप्पा कसे असतील मम्मी? कपाट असेल कपाट. वा वा बरोबर. वा वा वा. होतं झालंय. चिठ्ठी राहिली, तिला डायरेक्ट गिफ्ट सापडले कपाटात इथे ठेवलेलं. गेम इज ओव्हर. आता सगळं घेऊन बस. अशी मग आम्ही घेऊन आलो. बघ आवडली का बाटाची? कशी आहे? साडी आहे ती. छान आहे हा कलर. इंग्लिश. आणि कलर It's मला my पण नाहीये choice. ना हा तुझ्या. तिकडे गावदेवीला. हेच करायला जात होतो. आमच्या ह्या नौपाडा. शाळा चालू होत्या सगळ्या. हे कुठल्या दुकानात नाही घेतलं? वाच. Line. सिल्क लाईन मध्ये गेलेला. हो. काय गरज होती जायची? आवडला आमचा सरप्राईज. चला होम मिनिस्टर प्लॅन सक्सेसफुल. प्लॅन सक्सेसफुल. होम प्लॅन सक्सेसफुल. प्लॅन सक्सेसफुल. आमच्या तिघींकडनं आहेत ह्या सगळ्या गोष्टी. थँक्यू तुम्ही दिल्याबद्दल. दुआ में याद रखना. पार्टी चला जाऊया. नथ घालू. नाही ही तुला दिलीये मी तृप्तीकडून. माझ्याकडून. आम्ही घालते. मी माझ्या हाताने बनवलीये. थँक्यू. काहीच आता आम्ही निघालोय कुठेतरी जेवायला जायला आणि गाडी नसल्यामुळे आम्ही रिक्षावरून जात होतो नेहमी. अनु हा अनुची मम्मी आणि अनु, मयंक आणि मयंकची मम्मी, मी आणि माझी मम्मी. तुझं नाही दिसत आहे बघ. आमच्या सोबत पप्पा पण आले. ते आम्हाला रस्त्यात भेटले, मग आम्ही त्यांना रिक्षात भरला आणि लगेच इथे घेऊन आलो. दिस इज व्हॉट फर्स्ट टाइम. आणि आज पहिल्यांदा पप्पांनी तिला विश केलंय. ती पार्टी देते ना म्हणून. कधी केलं विश मला नाही माहिती. मगाशी सध्या खेळते. हॅपी बर्थडे बोलतात. पहिल्यांदा केलंय मी. ती पार्टी देते ना म्हणून.
घाबरतोय ना जीव जळतोय. त्याला उचलव खाली जीव जळतोय कारण की मयंक एकटा फिरायला बसलाय ना, अजून पण फिरतोय मयंक म्हणून. बस मयंकला उठव जरा. तू मयंकला सांग त्याला पडशील म्हणून, बोल त्याला. मयंक पडशील तू. चल उठ. संध्याकाळी ये अजून. हा संध्याकाळी ये अजून. परत यायचं संध्याकाळी. हा हा लग्न उठ. से हाय टू देम. हाय. आज देम हवा यू. आज देम हवा यू. आज देम असं आहे आमच्यात. आज देम. ए पेपा पेग कसं बोलतो? असं बोलतो. आणि इंग्लिश कसं बोलतो तो? हे आर यू गोईंग कसं बोलतो तो? हा पेपा पेग कसं इंग्लिश बोलतो? असा नाही कळत आहे हो. आ बोलतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. कापाल का आता? हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. हो बापरे, नाही बापरे. घ्या आता तसेच थांबतील. बघ कॅमेरा चालू आहे ना, तसेच थांबणार. खोलून बघा. तसेच थांबले. कसे आहेत आता? कसे आहेत? का? नाही